नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अन्नपूर्णा आजीला बेशुद्ध पडल्यानंतर आता सगळेजण आतमध्ये घेऊन येतात. डॉक्टर चेक करतात. अन्नपूर्णा आजी काही न बोलता फक्त स्तब्ध असते. डॉक्टर चुटके वाजवतात, विचारतात की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो का. सगळेजण आता अन्नपूर्णा आजींच्या जवळ असतात. अन्नपूर्णा आजी कुणाशी काही न बोलत नसते, फक्त अगदी एकटक पाहत असते. राजन विचारतो की डॉक्टर, अन्नपूर्णा आजींना काय झालं. तेव्हा आता लगे डॉक्टर सांगतात की त्यांना नातीच्या जाण्याचा एक खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यावरती आता कमळी विचारते की डॉक्टर, त्या लवकरात लवकर बऱ्या होतील ना. तेव्हा आता डॉक्टर जेव्हा असं म्हणतात की हो किंवा नाही, आता कमळी विचारते की म्हणजे नक्की काय डॉक्टर. डॉक्टर सांगतात की हा एक मानसिक आजार आहे, कारण जेव्हा अचानक दुःख होतं तर अगदी माणसांच्या मनावर एक असा भयंकर धक्का त्याला बसून आजार होतो. त्यामुळे आता फक्त एकच उपाय आहे की यांच्या मनातील भावना ह्या अगदी मोकळ्या झाल्या पाहिजे आणि त्या हसल्या तर किंवा रडल्या पाहिजे, आणि तरच मात्र आता हा परिस्थिती निभावू शकते आणि सुधारू शकते, नाहीतर ह्या आयुष्यभर असंच राहू शकतात. आता हे ऐकल्यानंतर कमळी, राजन यांना धक्का तर बसतो, परंतु अनिका, रागिनी, कामिनी या तिघींना मात्र खूप हसू येत असतं. त्यांच्या मनासारखी परिस्थिती आज त्यांच्या समोर असते. डॉक्टर म्हणतात की मी एक काम करतो, काही गोळ्या लिहून देतो, त्या गोळ्या वगैरे तुम्ही व्यवस्थित घ्या आणि त्या लवकरात लवकर व्यक्त कशा होतील याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यावर राजन डॉक्टरांना बाहेर बसायला सांगतो आणि मी आलोच असे म्हणतो. त्यावरती राजन आता अन्नपूर्णा आजींना म्हणतो की आई बोल ना, अगं जे सत्य आहे ते आपल्याला स्वीकारावं लागेलच. आणि आई, तुझी मोठी नात आणि तुझी मोठी सून, अगं हे त्या आपल्याला भेटणं हे एक गोड स्वप्न होतं आणि ते स्वप्न आपण मनात ठेवून तसंच अगदी जीवन जगूया. आई प्लीज काहीतरी बोल ना, अगं बोल काहीतरी. त्यावरती आता कमळी सुद्धा म्हणते की आजी असं गप बसून कसं चालेल, बोला बरं. त्यावरती राजन कमळीला म्हणतो की कमळी, अगं आई तुझ्याशी खूप छान बोलते, तू तिला बोलतं कर ना, काहीतरी प्रश्न तू तिला विचार, ती नक्की तुझं काहीतरी उत्तर देईल. त्यावरती कमळी म्हणते की काका मी उद्या सकाळी येतो. आणि जेव्हा ते त्यांच्या नातीला बघतील तेव्हा खरंच रडतील. काळजी घ्या असे बोलून आता कमळी निघून जाते. त्यानंतर आता इकडे कामिनीचे जे गुंड आहेत तर ते आता गौरीचा पाठलाग करत करत मात्र आता तिच्या मागे येत असतात. गौरी बिचारी आता येथे एका पडद्यामागे लपते. तेथे काही अगदी कपडे वाळवत घातलेले असतात आणि तो कामिनीचा गुंड नेम तेथे येतो. हाताने थोडासा पडदा मागे करतो आणि बघतो तर गौरी अगदी तेथे लपलेली असते. म्हणून तो आपल्या माणसाला विचारतो की सापडली का, आणि ते पुढे निघून जातात. तर गौरी आता दीर्घ श्वास सोडते आणि आता कुठेतरी लांब निघून जाते. त्यानंतर आता सकाळ होते. त्यानंतर आता इकडे म्हणजे अन्नपूर्णा आजींची नात आहे तर ती गेली म्हणून आता सगळेजण तेथे बसलेले असतात आणि अनेक लोक तेथे येत जात असतात. तेव्हा आता लगेच रागिनी मात्र अनिकाला समजावत असते की हे बघ, आज आपल्या घरामध्ये काही लोक येत आहेत आणि आता विधी आहेत ते पूर्ण करावं लागतीलच. त्यामुळे आता काही लोकांसमोर तमाशा करू नकोस, नाहीतर लोक काय म्हणतील की यांच्या घरात हे सर्व काय सुरू आहे. आता अनिका म्हणते की अगं बघ ना मॉम, तो आपला डॅड आहे तो इतका का ओव्हर ॲक्ट होतोय, काय गरज आहे त्याला रडण्याची वगैरे. आणि तेवढ्यात तेथे कामिनी येते. रागिनी मात्र आता कामिनीला म्हणते की आई हिला समजाव. त्यानंतर मात्र आता सतीश आणि नयनतारा हे सुद्धा तेथे आलेले असतात सात्वन करण्यासाठी. कामिनी हळूच आता यांना म्हणत असते की चेहरे जरा सुकलेले ठेवा, एकदा की ह्या मुलीचे अंत्यसंस्कार झाले तर आपले सगळे काही प्रॉब्लेम सुटतील आणि आता गौरी इथे येऊ नये यासाठी मी पूर्ण खबरदारी घेतलेली आहे असे हळूच ती रागिनीला सांगत असते. त्यामुळे अन्नपूर्णाच्या या नातीचा आजचा शेवट होईल आणि अन्नपूर्णाचा सुद्धा. त्यानंतर आता राजन रडतच त्या फोटो समोर त्या मुलीला म्हणत असतो, म्हणजे किती वर्ष मी तुझी येण्याची वाट बघितली, परंतु शेवटच्या क्षणाला सुद्धा मला तुझ्याशी एकही शब्द नाही बोलता आला. बाळा तू भेटल्यानंतर काय काय करायचं हे सुद्धा मी ठरवलं होतं ग, पण तुझं भेटणं मात्र माझ्या नशिबातच लिहिलेलं नव्हतं. एका बापाला मात्र त्याच्या लेकीपासून कायमचं देवाने तोडलं म्हणून राजन आता खूप रडतोय. आणि तेवढ्याच सुजाता मात्र अन्नपूर्णा आजींना बाहेर घेऊन येते. नयनतारा आता अन्नपूर्णा आजींची अवस्था बघते तर धक्काच बस. अन्नपूर्णा आजी मात्र त्या फोटोकडे अगदी स्तब्ध बघत असते, शांत, काही ती बोलत नाही. नयनतारा जवळ येते, समजावते की हे बघा तुम्ही धीर धरा, देवाच्या मनात असं काही होतं खरंच माहिती नव्हतं म्हणून अन्नपूर्णा आजींचं सात्वन करत असते. परंतु अनिकाला मात्र आता हे सगळं बघून एक ड्रामाच वाटत असतो, तिला हसू येत असते. आणि हे बघा मॅडम, काही जरी असलं तरी आपल्याला पुढे जावं लागेल आणि मॅडम प्लीज तुम्ही असं खचू नका, जर तुम्हीच खचल्या तर काकांनी काय करायचं.
आणि राजनने कुणाकडे बघायचं बरं. आणि तेवढ्यात आता रागिनी रडण्याचं नाटक करत अन्नपूर्णा आजींजवळ येते आणि म्हणते की नयनतारा, अगं कालपासून आम्ही यांना सगळ्या गोष्टी समजल्या, कालपासून मात्र हे असेच आहेत, ना हसतात ना बोलतात ना रडतात, काही रिॲक्ट होत नाही. आणि सुवर्णाला म्हणते की तू आईंना खोलीत घेऊन जा, हे सर्व नाही बघवत आणि रडण्याचं नाटक करते. तर नयनतारा आता रागिनीला शांत राहायला सांगते. आता अनिका जेव्हा अन्नपूर्णा आजींना आतमध्ये घेऊन जात असतात तर अनिका आता अगदी बाय बाय करत असते. आणि तेवढ्यात तेथे कमळी आणि ऋषी येतात. आता मात्र ह्या मुलीचा फोटो बघून कमळी म्हणते की राजन काका, मला तुमच्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता अनिका लगेच म्हणते की हो, मी तर म्हटलं की गावच्या बाजून का आली नाही, ती तर यायलाच पाहिजे आणि ही आली म्हणजे नक्की काहीतरी ड्रामा करेल. आणि आता कामिनी सुद्धा आपल्या मनात झालं, ह्या भिक्कारडीचं पुन्हा सुरू झालं, हिला घोळ घालण्याच्या अगोदर काहीतरी करावं लागेल. म्हणून कामिनी आता धावत कमळीजवळ येते आणि म्हणते की काय ग, काय चाललं तुझं हे सर्व, काही डोकं वगैरे आहे की नाही तुला, अगं जरा शहाणपणाने वाग, अगं वेळ काय, प्रसंग काय आणि तू काय बोलतेस. त्यावरती आता ऋषी म्हणतो की आजी 1 मिनिट बोलून दे तिला, जे काही तिला बोलायचं आहे ते बोलून दे. तेव्हा आता कमळी म्हणते की राजन काका, तुमची मुलगी जिवंत आहे, ती मेलेली नाही, या फोटोतील जी मुलगी आहे ती तुमची मुलगी नाही. तेव्हा आता सगळेजण कमळीकडे बघतात तर कामिनी लगेच कमळीच्या हाताला धरते आणि तिला तिच्याजवळ घेत, झालं का तुझं पुन्हा सुरू, परमेश्वराने काही अक्कल वगैरे दिलेली आहे की नाही, अगं इथे वेळ काय, प्रसंग काय आणि तू काय शहाणपणा करते. आणि बघ इथे आमच्या घरातील मोठी मुलगीच गेली, जे झालं ते आमच्या डोळ्यासमोर झालेलं आहे, आता थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करते. आणि हे बघ कमळे, अगं उगाच स्वतःचा शहाणपणा दाखवून राजन आणि अन्नपूर्णा म्हणजे वहिनीवर समोर स्वतःचा शहाणपणा दाखवू नको आणि मोठेपणा मिळू नको आणि निघ इथून. तेव्हा आता कमळी ह्या कामिनीशी काही न बोलता राजन काकांना म्हणते की मी तुम्हाला खरं सांगत आहे, तुमची मुलगी नाही आणि हिचा अंत्यविधी करण्याचा अधिकार आपल्याला कुणाला नाही, अधिकार फक्त आणि फक्त तिच्या खऱ्या आई वडिलांचा आहे. आता रागिनी लगेच कमळीवर ओरडते, कमळी अगं तू कशी काही पण बोलते आणि राजनच्या इमोशनशी का खेळते, त्याच्या समोरच तू हे सर्व बोलते की ही त्याची मुलगी नाही, अगं जनाची नाही तर मनाची लाज बाळग, ही मुलगी राजनचीच आहे. तेव्हा आता कमळी मात्र त्यांच्याशी काही न बोलता राजन काकांना म्हणते की मी तुम्हाला खरं आहे ते सांगते, अहो ही माझी मैत्रिणी आदिती आहे आणि आपल्याच कॉलेजमध्ये तिने ऍडमिशन घेतलं, जर्मनचं जे काही हे नॉलेज आहे ते शिकण्यासाठी. मी बंड्या, ऋषी सर आम्ही सगळेजण इला भेटलेला आहोत. त्यावर आता ऋषी सुद्धा म्हणतो की राजन काका हो, मीच ह्या मुलीची ऍडमिशन करून दिलेली आहे, आम्ही तिचे डॉक्युमेंट सुद्धा बघितलेले आहे, काका आम्ही कॅन्टीन मध्ये एकत्र बसलो आणि एकत्र जेवलो सुद्धा, खूप मजा केली आणि हे बघा काका तिच्या आई वडिलांबद्दल तिने आम्हाला सर्व सांगितलेलं आहे. तेव्हा आता राजन फक्त पाहत असतो तर कामिनी लगेच म्हणते की अगं किती खोटं बोलशील. आता कमळीला खोटं ठरवण्यासाठी मुद्दाम कामिनीचे डाव सुरूच असतात आणि कमळीला म्हणते की तू जा इथून. कमळी आता तिच्याकडे बघत असते. कामिनी तिला म्हणते की अगं बघतेस काय, निघ इथून आणि तू अशी नाही निघणार, तुला हाताला धरूनच बाहेर काढावं लागेल. आणि वॉचमॅनला आवाज देते तर ऋषी लगेच म्हणतो की हे बघ आजी, हिला बोलण्याची गरज नाही कारण ती जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे, एकदम खोटं बोलणारीतील मुलगी नाही ती, माझा पूर्ण विश्वास कमळीवर आहे आणि मी सुद्धा त्या मुलीला भेटलो म्हणून मी हे सर्व बोलत आहे. आणि हे बघा कामिनी आजी, जरी सुद्धा मी त्या मुलीला भेटलो नसतो तरी सुद्धा कमळी जे काही सांगत आहे त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला असता, कारण कमळी कधीही खोटं बोलत नसते. आता हे सर्व ऐकून कामिनी लगेच नयनताराला म्हणते की नयनतारा अगं काय बघतेस, मी हा तुझा ऋषी सुद्धा खूप खोटं बोलतो आणि तो सुद्धा ह्या कमळीला साथ देतो, तुम्ही तर सुशिक्षित लोक आहात, एखाद्या बापाचं दुःख समजून त्याला सहानुभूती देण्याची गरज असते आणि ते सर्व सोडून मात्र हा तिची बाजू घेतो. तेव्हा नयनतारा ऋषीला लगेच म्हणते की तू कशाला मध्ये पडतोस, तर ऋषी म्हणतो की आई. तेव्हा कमळी म्हणते की सर हे बघा, आणि हे बघा आदिती गेल्याचं मला फार दुःख होत आहे, पण मी 100% खात्रीने सांगते की ही राजन काकांची मुलगी नाही म्हणून. तेव्हा आता राजन लगेच म्हणतो की कमळे अगं कसा विश्वास ठेवू, कारण माझी गौरी आणि ही मुलगी एकाच गाडीमध्ये होत्या आणि मी माझ्या गौरीला सुद्धा बघितलेला आहे आणि ह्या दोघींना एकत्र त्या आपल्या घरी येत होत्या आणि येण्या अगोदर त्यांनी मला तसा फोन सुद्धा केलेला होता आणि जेव्हा अपघात झाला तेव्हा माझ्या गौरी बरोबर हीच होती गाडीत, खरंच हिला बघितलेला आहे. तेव्हा मात्र आता कमळीच्या डोक्यात प्रकाश पडतो, कारण आदितीचा अपघात अगोदर झालेला आहे आणि आता हे सर्व नक्की यांचं नाटक आहे, म्हणून आता ती कामिनीकडे बघते. त्यानंतर आता इकडे गौरी एका खांबाला टेकून बसलेली असते आणि तेवढ्यात तिच्या जवळ एक बाई येते, तिला अगदी हात लावून उठवते. गौरी बिचारी घाबरतच उठते
आता ती विचारते की काय हो, तुम्ही आता इथे कशा आणि तुमच्या डोक्याला काय लागलेले आहे. तेव्हा आता गौरी सांगत असते की अहो माझी बस आहे ती चुकली म्हणून मी येथे असे टेकून बसले आणि मला अगदी पडल्यामुळे लागलेलं आहे डोक्याला थोडंसं. आणि हे बघा पुढची एसटी कधी आहे हो. तेव्हा आता ती बाई म्हणते की अहो वेळ आहे खूप. तेव्हा आता गौरी म्हणते की हो तोपर्यंत इथे बसतो. तेव्हा आता ती बाई म्हणते की अहो इथे एकट्या असं बसू नका, दारुडी मवाली आहे ते फिरत असतात आणि बाई माणसाने इथे बसणं खूप धोक्याचं आहे बरं, काळजी घ्या येते मी म्हणून ती बाई निघून जाते. तेव्हा आता गौरी खूप घाबरते आणि तेथून ती जायला निघते. त्यानंतर आता इकडे कमळी राजन काकांना म्हणते की प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या, तुम्हाला खरं सांगत आहे की ही तुमची मुलगी नाही तर ही आदिती आहे आणि माझ्याकडे त्याचा पुरावा सुद्धा आहे. तर तेव्हा राजन काका हा कमळीकडे बघत असतो. तर कामिनी लगेच आता हे सर्व होऊन न देण्यासाठी काय पुरावा आहे असं विचारते की ही मुलगी वाटेल तसं बोलत आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ही मुलगी माझ्या राजनची मुलगी आहे असं आता कामिनी मुद्दाम सगळ्यांच्या समोर बोलत असते आणि सगळ्यांना म्हणते की ह्या कमळीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि पुढचे अंत्यसंस्कार आपण करून घेऊया. तेव्हा आता रागिनी म्हणते की राजन उठ, आता हे सर्व आपण नंतर बघूयात, आता अंत्यविधी राहिलेले आहे ते करून घेऊया, ते जास्त महत्वाचं आहे. तर नयनतारा म्हणते की हो मला सुद्धा तेच योग्य वाटत आहे, कारण कसं आहे की विधी जरी आटोपले तर पूर्ण ताईंना मात्र अगदी सावरण्यासाठी आपल्याला वेळ मिळतील. कामिनी लगेच म्हणते की हो नयनतारा तू एकदम बरोबर बोललीस आणि बिचारा माझा राजन तो तर असा अवस्थेत काय निर्णय घेणार आहे, निर्णय घ्यायचे असेल तर ते आपण घ्यायला हवे. म्हणून चला उठा बरं सगळ्यांनी. आणि सतीश रागिनी हे राजनच्या हाताला धरून त्याला उठवतात. तेव्हा आता राजन म्हणतो की मी आईला घेऊन येतो. तेव्हा लगेच राजन आत जायला निघणार तोच साहेबा आता ह्या आदितीच्या आई वडिलांना घेऊन येतो आणि 1 मिनिट म्हणून आता असं म्हटल्यानंतर राजन थांबतो आणि हे आदितीचे आई बाबा असं म्हटल्यानंतर जेव्हा आता तिचे आई वडील आदितीचा फोटो बघतात तर तेव्हा अगदी धावतच त्या फोटोजवळ येऊन पडतात. दोघेही आता खूप रडत असतात की कुठे सोडून गेली बाळा तू आम्हाला. तेव्हा आता दोघेही खूप रडत असतात. तर कामिनी हसते. कामिनी म्हणते की वा कमळी वा, काय चाललं तुझं आणि काय हे सर्व नाटक आहे. आणि वा वा कमळी, खरंच असा अभिनय मात्र नाटक आणि सिनेमा चित्रपटात असायला पाहिजे ग. अगं स्वतःचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी मात्र तू खोटे खोटे आई वडील सुद्धा घेऊन आली. तेव्हा आता आदितीचे आई वडील आहे तर तिची आई म्हणते की अगं काही जिभेला हाड वगैरे आहे की काय, आम्हाला खोटे ठरवते. इथे माझा पोटचा गोळा गेला आणि तू काय तमाशा मांडलास ग, अगं तू माणूस आहे की जनावर. तेव्हा आता साहेबा म्हणतो की हो जे काही खरं घडलेलं आहे तर ते उघड करण्याचा प्रयत्न कमळी करत आहे. येतं का लक्षामध्ये. आणि त्या बिचाऱ्यांची मुलगी गेली, त्यांच्या मनाला आता काय यातना होत असतील हे सर्व आपण नाही सांगू शकत. आणि काय हो कामिनी मॅडम तुम्ही काय करतात हे सर्व. तेव्हा आदितीचे आई वडील म्हणतात की ही आमची मुलगी आहे, काही दिवसापूर्वी तिचा ऍक्सिडेंट झाला होता आणि हॉस्पिटलमधून तिची बॉडी गायब झाली. आता कामिनी म्हणते की अहो ताई काही स्टोरी वगैरे रचतात की काय, सिनेमाची स्टोरी सांगतात का, बॉडी गायब कशी होईल. तेव्हा रागिनी म्हणते की कशावरून ही मुलगी तुमची आहे, काही पुरावा आहे का तुमच्याकडे. तेव्हा साहेबा म्हणतो की हो पुरावा तर आहे कामिनी मॅडम आमच्याकडे, आणि जी ओळखपत्र आहे ते तिघांची तर ती ओळखपत्राचं सगळ्यांच्या समोर दाखवित. आणि आता रागिनी आणि अनिका खूप घाबरतात, परंतु कामिनी म्हणते की ओळखपत्र अशी जी ओळखपत्र आहे ना हवी तेवढी मिळतात, बनावट कागदपत्रांची काही कमतरता नाही, अशीही कधी मिळवता येतात ती. आता मात्र हे सर्व ऐकून कमळी म्हणते की हो मला वाटलंच होतं, मी हा पॉइंट काढणार मला वाटलंच होतं, म्हणून माझ्याकडे आणखीन एक पुरावा आहे. म्हणून आता ती सुर्वे सरांना आवाज देते आणि आतमध्ये बोलावते. आणि आता मात्र जेव्हा इन्स्पेक्टर आत येतात तर कामिनी रागिनी आणि अनिका खूपच घाबरतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर आतमध्ये आल्यानंतर आता म्हणतात की जेव्हा आम्हाला कमळीने ही सर्व अगदी खबर दिली त्यानंतर मात्र जेव्हा आम्ही अगदी सर्व काही तपासणी सुरू केली तर तो वॉर्ड बॉय आहे तर तो आमच्या हाती लागला आणि हा सगळा घोळ त्याने घालून ठेवलेला आहे. तुम्ही सगळेजण आता गोंधळल्यासारखे वाटतात असे आता कमळी ह्या तिघींना म्हणते. आता अनिका घाबरून आत जायला निघते. तेव्हा ऋषी म्हणतो की अनिका थांब थांब खाली ये परत. तेव्हा अनिका म्हणते की नाही इमर्जन्सी आहे मला, मी येते. तेव्हा आता कमळी सांगायला सुरुवात करते. कमळी म्हणते की सकाळी जेव्हा आता ह्या अन्नपूर्णा आजींच्या नातीची डेड बॉडी जेव्हा हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन आले तेव्हा मात्र मी येतेच होतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा कपडा हा सरकलेला होता. तेव्हाच मी ओळखलं होतं की ही आदिती आहे आणि तिचा ऍक्सिडेंट आमच्या कॉलेजच्या समोर झालेला होता आणि या सगळ्याची खात्री मला करून घ्यायची होती म्हणून मी हॉस्पिटलला गेले आणि तेथे मात्र मला तो वॉर्ड बॉय भेटला जो पोलिसांच्या ताब्यात आहे. आणि त्याला मी विचारलं की अन्नपूर्णा आजींची जी लेक आहे तिची डेड बॉडी येते आहे का. नाद
आणि आता तेव्हा तो हो म्हणाला. तेव्हा तुमचा काहीतरी घोळ झालेला आहे, चुकून तुम्ही दुसऱ्याची डेड बॉडी पाठवली असे मी त्याला सांगितले. आणि तेव्हा मात्र तो खूप घाबरलेला होता आणि तो मात्र मला उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागला आणि मला म्हटला की रजिस्टर चेक करा, ज्याचं मयत आहे ते मात्र अगदी नाव वगैरे असतं. आणि जेव्हा मी त्याच्याशी अगदी वाद घालायला गेले तर तो मला उलटसुलट बोलायला लागला. तेव्हा मी त्याला विचारलं की ज्या मुलीचा अपघात आमच्या कॉलेजच्या समोर झालेला आहे त्या मुलीची डेड बॉडी कुठे आहे. आणि तेव्हा आता तो म्हटला की तिच्या आईवडिलांना दिली. म्हणून मी लगेच आता तिच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते काका काकू तेथेच होते. तेव्हा मी काका आणि काकूंना विचारलं की आधी तिचा अपघात झाला हे तुम्हाला केव्हा कळाले. तेव्हा आता ते दोघंही म्हणाले त्यांना हे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कळाले आणि आता त्यांना अजूनपर्यंत बॉडी भेटलेली सुद्धा नाही असे सुद्धा त्यांनी मला सांगितले. आणि आम्हाला त्या लोकांनी असं सांगितलं की आता मात्र तिचा चेहरा बघण्यासारखा राहिलेला नाही, परंतु कमळीने मात्र आम्हाला हे सर्व सांगितले असे आता आदितीची आई रडतच सांगत असते. आणि मी हे सर्व लगेच आता तिकडे पोलिसांना सांगितले आणि तेथेच मला साहेबा सर सुद्धा भेटले असे आता कमळी पुन्हा सगळ्यांच्या समोर सांगायला सुरुवात करते. आणि साहेबा सरांनी आता यात माझी मदत केली आणि म्हणून आम्ही हा सगळा काही प्रकार तुमच्या समोर उघड करू शकलो. आणि कोणाच्या तरी स्वार्थासाठी एका मुलीचा, निष्पाप मुलीचा जीव गेलेला आहे. आता त्याला मात्र नक्की हा तळतळाट लागेलच. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता कमळी ही सगळ्यांच्या समोर म्हणते की मला अजून एक प्रश्न असा पडलेला आहे की ज्या गाडीमध्ये गौरी मावशी होत्या तर त्या गाडीमध्ये आता आदितीची डेड बॉडी आली कुठून. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की ज्या व्यक्तीने मात्र आता त्या ऑर्ड बॉयला पैसे दिलेले आहे तर त्याच व्यक्तीने आता ही डेड बॉडी आहे तर ती तुमच्या बायकोच्या जवळ ठेवलेली असेल. त्यानंतर आता इकडे गौरी मात्र आपला जीव वाचवत अगदी भटकत असते. आता इकडे कमळी मात्र अन्नपूर्णा आजींना रिॲक्ट होण्यासाठी आता ते सूप आहे आणि सूप घेऊन येते आणि 10 मिनिट अगदी म्हणण्याच्या अगोदर हे सूप तुम्हाला संपवावं लागेल असं म्हणते. आणि त्यानंतर मात्र मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे, तोंड उघडा म्हणून. तेव्हा आता चमचा घेऊन जेव्हा ती भरवायला जाते त्यानंतर मात्र आता इकडे कामिनी त्या वॉर्डबॉयला फोन करते आणि तू पोलिसांच्या अगदी सापडण्याच्या अगोदर येथून गायब हो असं त्याला म्हणते. त्यानंतर आता कमळी राजनला म्हणते की मला तर असं वाटतं की नक्की हा कुणाचा तरी डाव आहे आणि नक्की हा कुणाचा असेल असे ती राजनला विचारते. तर आता रागिनी कामिनी हे सर्व ऐकत असते आणि त्या आता तर खूप घाबरतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.